नाशिकच्या कसबे सुकेनेमध्ये भर दिवसा चोरट्यांचा धुडगूस पाहायला मिळाला। रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गणपती गल्लीत राहणारे पान विक्रेते प्रमोद अल्पे यांच्या घरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला। अल्पे हे राम मंदिराजवळ पान विक्रेते असून 4 वाजेच्या सुमारास घरी गेले असता कपाटातील साहित्य सर्व अस्ताव्यस्त दिसल्यानं ते प्रचंड घाबरले होते। साधारणतः दुपारी 2 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील कपाट उघडून त्यातील साहित्य चाचपडत घरातील किचनमधील साहित्याचा वापर करत कपाटातील लॉकर तोडले, परंतु यामध्ये कुठलाही प्रकारचा ऐवज केला नसल्याचं अल्पे यांनी सांगितलंय। परंतु भर दिवसा झालेल्या या घरफोडीमुळे चोरट्यानं जणू काही पोलिसांना आव्हानच दिलंय। या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कसबे सुकेने नव्हे तर पंचक्रोशीत रात्रीच्या वेळी लोड शेडिंग चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून नागरिक त्रस्त झाले। याकडे पोलिसांनी गांभीर्यानं लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।